पंचायत समितीचा जाहीर प्रचार काल थांबलेला आहे। नवीनच पद्धती प्रचाराच्या काढण्यात आलेल्या आहे। आतापर्यंत सर्व निवडणुकांमध्ये मतदानाच्या 48 तासपूर्वी प्रचार बंद करण्याची पद्धत होती, परंतु नगरपालिका निवडणुकीनंतर हा फरक दिसून येत आहे। शिवसेनेच्या वतीने उमेदवार देण्यात आलेले आहे। काँग्रेसचे 18, वंचितचे 5 उमेदवार आहेत। याबरोबर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सोबत आहे आणि या दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे। या प्रकारात बऱ्याच ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांना तालुक्यातून व शहरातून जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत व देण्यात येत आहेत। सुभाष पाटील, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवरारे या सर्वांवर जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत असे जिल्हा परिषद प्रचाराबाबत सांगत पालकमंत्र्यांच्या बीट्स प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। या संदर्भात मी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना पत्र लिहिले होते व विनंती केली होती की जिल्हाधिकारी हे पालकमंत्री असलेल्या व्यक्तीची चौकशी कशी करणार। माजी न्यायमूर्ती, त्रयस्थ अधिकारी जो जिल्हाधिकारी नसेल आणि शहराचा नसेल अशा अधिकाऱ्यांना नेमण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। ही मागणी राज्य सरकारने मंजूर केली असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याबाबतची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली। जाहीर प्रचार काल थांबलेला आहे, परंतु आता मागच्या नगरपालिकेपासून नवीनच पद्धती प्रचाराच्या काढलेल्या आहे। निवडणूक आयोगाने कोणत्या आयडियातून काढल्या माहिती नाही, परंतु छोट्या छोट्या बैठका घेता येईल, फिरता येईल अशा प्रकारचं नवीन निवडणूक आयोगानं टूम काढलेली आहे। खरं तर आधी 48 तास आधी मतपेटी बंद होण्याच्या 48 तास आधी प्रचार थांबावा अशा पद्धतीने नियम सगळ्याच निवडणुकीत राहत आलेला आहे। आता फक्त इलेक्शनच्या दिवशीच प्रचार करू नये एवढ्याच त्याच्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता महापालिकेला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराच्या विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पद्धती काढल्या। हा प्रचार थांबत असताना शिवसेनेनं या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं 36 उमेदवार उभे केलेले आहेत। काँग्रेसचे 18, वंचितचे 5 उमेदवार आहेत। अशा पद्धतीनं एक आम्ही आघाडी या जिल्ह्यात केलेली आहे। काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सोबत आहे आणि या दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं नियोजन केलेलं आहे। पूर्ण या प्रचारात बऱ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या तालुक्यातून आणि संभाजीनगरातून तालुक्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही या सगळ्या सर्कलमध्ये पोहोचलेलो आहेत। माझ्यासोबत सुभाष पाटील साहेब आहेत, अन्य पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले। या सगळ्या मंडळी या प्रचारात उतरलेल्या आहेत। अनेक प्रचाराची राळ शिवसेनेनं विशेषतः मूलभूत गरजा ज्या असतील, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या विषयावर उठवलेली आहे। मी स्वतः जवळपास 49 सभा या जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या घेतलेल्या आहे। शिवसेनेचे उपनेते आमचे सुभाष पाटील साहेब यांनीही सगळ्या जिल्ह्यात फिरलेले आहेत। बाळासाहेब थोरात असतील, ज्ञानेश्वर डांगे असतील, हरिभाऊ हिवाळे या सगळ्या मंडळींना सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यात जबाबदाऱ्या होत्या आहेत आणि आमचे त्या तालुक्याचे नेतृत्व असणारी मंडळी सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रचार करतात। पण पुन्हा एकदा सांगायला काही हरकत नाही, सत्ता संपत्तीचा मस्ती काल सकाळपासून जिल्ह्यात गावोगाव सुरू झालेली आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। आणि त्याचे एक मस्ती गावोगाव काम केलं नाही म्हणून अशा पद्धतीनं पैशाचा वापर करावा लागतो। परंतु आता अशी स्थिती झाली का ती अंगवळणी पडण्यासारखं झालेलं आहे आणि मला वाटतं ही निवडणुकीची पद्धती भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे भ्रष्टाचारी बनवलेली। पण एवढं जरी असलं तरी शिवसेनेला जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे। दुपारी सभा घेतल्या, रात्री घेतल्या, सकाळी 7 वाजता घेतल्या, तरी या यशस्वी झालेल्या आहेत आणि जनतेपर्यंत
आम्ही या सगळ्या भूमिका मांडण्यात शेतकरी विरोधी सरकार कसं शेतकरी विरोधी आहे, आताच्या घडीला कशा पद्धतीनं प्रशासनाचा राज्याचा कारभार चालू आहे, या सगळ्या विषयावर जनतेपर्यंत आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. होईल ना, याला 30 दिवसाचा वेळ आहे. महापालिकेत गट नोंदणीसाठी पूर्णपणे 30 दिवसाचा वेळ आहे. तर भारतीय जनता पार्टीची क्लिअर मेजॉरिटी आहे, त्याच्यामुळं हार याच्यात उगाच रिकाम्या गप्पा मारण्याला काही अर्थ नाही. भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे बहुमत आहे. त्याच्यामुळे नॅचरली महापौर उपमहापौर सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या पक्षावर जातील असं वाटतं. त्यामुळे याच्यात उगाच याला एक करून त्याला एक करून म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यामुळं शिवसेना या भानगडीत जास्त काही पडलेली नाही. तर या गोष्टी शेवटपर्यंत आता काही सांगता येत नाही, तुम्ही जरी म्हणत असल्यात तरी. कारण हे काही एका शहराचं होणार नाही, सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या अशा पद्धतीनं होईल. त्याच्यामुळं शेवटच्या दिवशीपर्यंत कोण महापौर होईल आणि कोण उपमहापौर होईल हे मला त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. पण दोन्ही पक्ष भले ठीक आहे लढले असतील, परंतु राज्यामध्ये एकत्र आहे, केंद्रात एकत्र आहे. त्यामुळं तसं जर झालं तर नवल वाटायला काही हरकत, नवल वाटू देऊ नये असं मला वाटतं. कल्याण डोंबिवलीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांची मेजॉरिटी आहे. त्यामुळे कोण कोणाबरोबर जातो याला कोणताच अर्थ नाही. तसंच मला वाटतं नाशिकमध्ये तर भारतीय जनता पार्टीची एकाचीच पूर्णपणे मेजॉरिटी आहे. त्यामुळे कोण कोणाबरोबर जातो याला कोणताही अर्थ अशा ठिकाणी उरत नाही. मुंबई महापालिकेतही त्याप्रमाणे मुंबईमध्ये आमच्यासोबत येणार असा दावा होता. वाटतं राजसाहेबांनी परवा सुस्पष्टपणे बोललेले आहे या संदर्भात. शिवसेना तर लढते, शिवसेनेला तर लढायची सवय आहे, संघर्ष करण्याची सवय आहे. आता मान्य राजसाहेबांनी सुद्धा मुंबई महापालिकेविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे 2 दिवसापूर्वी. पण त्या ठिकाणची राजकीय स्थिती काय काय आहे आपल्याला माहिती नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये काही भारतीय जनता पार्टीची एकट्याची मेजॉरिटी आलेली नव्हती आणि तिथं रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष यांच्या विरोधात एकंदर मनसेमध्ये किंवा शिंदे गटामध्ये एक रोष आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिक राजकारणापायी मला असं वाटतं मनसे त्यांच्या सोबत गेली असेल तर लगेच सगळीकडे अशा पद्धतीनं होईल असा अर्थ लावला जाऊ शकत नाही. रामदास कदम यांनी म्हटलंय की अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी दलित राजकारण केलं. शरद पवार यांना सोडत देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वैद्यनाथ शपथ घ्यायला लावली. बऱ्याच दिवसांनी रामदास कदम खरं आणि योग्य बोलले असं मला वाटतं. रामदास कदम मला असं वाटतं आता भास्करराव जाधवांनी भूमिका मांडलेली आहे. शिवसेनेचे नेते आहेत ते. कुंभमेळ्यात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यावर विरोधकांचं म्हणणं आहे कुंभमेळ्याला देणार वारी आणि खरं तर मला असं वाटतं शिक्षण हा स्वतंत्र विषय आहे आणि अशा पद्धतीनं सेवा करणं हा स्वतंत्र विषय आहे. शिक्षणामध्ये काही जर आता मी शिकलोच नाही, मी फक्त सेवा करत राहिलो, जर मला गुणांकन देत बसलं तर मग शिक्षणाला अर्थ काय उरेल. त्यामुळे असं कोणत्याही याला असं गुणांकन देणं चुकीचं आहे. सेवा करणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याला करायची त्यांनी करावी, भले कुंभमेळ्यात करावी, नाही तर वारीत करावी, नाही तर दीक्षाभूमीवर करावी. ज्याचा त्याचा तो मनाचा विषय, त्याला काही कोणी कंपल्शन करू शकत नाही.
परंतु अशी सेवा केली म्हणून गुणांकन वाढणं हे चुकीचं आहे. हे तर स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. राज्याच्या डोक्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे. कसला निधी उरलेला आहे? पगार होणार नाही 2 महिन्यांनी या राज्यातल्या लोकांची. दर महिन्याला लाडकी बहिणी या त्या खात्यातून काढून घ्यावं लागतं. त्यामुळे कोणता निधी उरला? त्यामुळे या बोलण्याला कोणता अर्थ आहे? कोणती खाती द्यायची याबाबतही चर्चा झाली होती. संजय शिरसाट एनडीएचे प्रमुख आहे का? त्यांनाही माहिती आहे. त्यांच्या पक्षात त्यांना विचारत नाही. महापौर त्यांचं न ऐकणारा माणूस देऊन टाकला आणि ते काय एनडीएच्या गोष्टी करतात? संजय राऊतांनी खरं सांगावं शरद पवार यांच्याकडे जाणार होते की नाही तो सुनील तटकरे म्हणतात. शरद पवार यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आमची त्यांची आता महाविकास आघाडी आहे. पण जसं आमच्या पक्षाला आमचा स्वतंत्र अधिकार आहे तसा त्यांच्या पक्षाला स्वतंत्र अधिकार असेल. कोण कुठे जायचं आणि कोण कुठे राहायचं सगळं उगाळत बसलं तर आणखी कोणाचं काढत बसलं तर बरंच काही निघेल. याच्या आधी तशा शपथ घेतलेल्या. खरं तर उपमुख्यमंत्री पद हे कुठंच संविधानात नाही, घटनेत नाही, नियमात नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर. याच्यावरती मिनिस्टर कॅबिनेट काय एखादा राज्यमंत्री सुद्धा उपमुख्यमंत्री होऊ शकतो जर करायचं ठरलं तर. परंतु उपमुख्यमंत्री नावाचं कोणतंही पद नाही, संवैधानिक पद नाही, हे सत्य आहे. आपल्या इथंच याची केस एकदा झाली होती. एक प्राध्यापक जाधव म्हणून होते देवगिरी कॉलेजचे. त्यांनी गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस 1995ला अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री काम करत होते त्यावेळेस ते देवगिरी कॉलेजचे प्राध्यापक आहे. त्यांनी सर्वोच्च हायकोर्टात ते गेले होते आणि त्यावेळेस हायकोर्टाने निकाल दिला होता की उपमुख्यमंत्री पद अशा पद्धतीने संविधानिक नाहीच आहे. कोणी मला माहितच नाही. या गोष्टीला कोणी तळस्थानी बोलण्यात काही अर्थ नाही. उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र झाले. मराठीच्या मुद्द्यावर मुंबई एकवटली. मराठीच्या मुद्द्यावर मतदान झालेलं आहे. त्यामुळे कोणी कोणाच्या विरोधात केलं असं म्हणण्याला कोणताही अर्थ नाही. मतदान मनसेने मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे, शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे. ठीक आहे, काही जागा तांत्रिक नियोजन या सगळ्या कारणाने जवळपास 10, 15, 20 जागा थोड्या मतांनी गेलेल्या आहेत. आता ह्या पराभवानंतर त्याला अनेक फाटे फुटत असतात. परंतु हेच जर जिंकलं असतं तर पुन्हा म्हटले असते की बघा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे आता निवडणुकीनंतरच्या कवित्वाला कोणताही अर्थ आहे असं आम्हाला वाटत नाही. दुसरा मुद्दा एक आहे, संजय शिरसाट यांच्या व्हीट्सच्या संदर्भात कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री यांना पत्र लिहिलं होतं. महसूल मंत्र्यांना तर मी भेटलो पण होतो आणि त्यांना विनंती केली होती की जर कलेक्टर हा पालकमंत्री असलेल्याची कशी चौकशी करणार, हा प्रश्न मी त्यावेळेस बावनकुळे साहेबांना बोललो होतो. तसं मी लिखित स्वरूपात पत्र सुद्धा सरकारला लिहिलेलं, महसुलाच्या सचिवाला लिहिलेलं, राज्याच्या मुख्य सचिवाला लिहिलेलं. माजी न्यायमूर्ती किंवा त्रयस्थ अधिकारी जो कलेक्टर नसेल आणि संभाजीनगरचा नसेल अशा अधिकाऱ्याला नेमा, अशा प्रकारे मागणी केली होती. आता या मागणी राज्य सरकारने मंजूर केलेली मला माहिती मिळालेली आहे आणि आता कलेक्टरांच्या ऐवजी विभागीय आयुक्त या व्हीट्सच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. मला असं वाटतं निश्चित ही चौकशी जर अशा